तर मित्रांनो, आज माझा बर्थडे आहे 10 जून आणि आम्ही जात आहोत डिनरला आशा हॉटेलमध्ये. जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्ही या हॉटेलमध्ये नक्की गेला असाल. तर चला आपण दाखवतो तुम्हाला हा नवीन व्हिडिओमध्ये. या नवीन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला डिटेलमध्ये या हॉटेलबद्दल माहिती सांगणार आहे. तर हे हॉटेल आहे 8 किलोमीटर आपल्या घरापासून. आपण रावेत एरियामध्ये राहतो, रावेत मुकाई चौक जवळ, आणि हे हॉटेल आहे निगडीमध्ये. सुप्रसिद्ध असं हॉटेल म्हणण्यापेक्षा तो एक जुना ढाबा आहे, पण त्यालाच आता रेस्टॉरंट टाईप त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे राजस्थानी. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कुठे जात आहोत. तर आम्ही जात आहोत द व्हेरी फेमस पिंपरी चिंचवड हॉटेल, रामदेव बाबाचा ढाबा. तर हे हॉटेल एवढं फेमस आहे, त्या एक ऑथेंटिक राजस्थानी जेवण मिळतं. आणि आम्ही आता, मला तिथली दाल बाटी खूप आवडते त्याच्यामुळं, आणि आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळं आम्हाला ते हॉटेल खूप आवडतं. तर लेट्स गो. A few moments later. आपण पोहोचलो आहोत ढाब्याच्या जवळ, रामदेव बाबा ढाबा. आणि तुम्ही बघू शकता इथे बाजूला गाडी पार्किंगला जागा आहे यांची, आणि इथले गार्ड तुम्हाला हेल्प करतात गाडी पार्क वगैरे करण्यासाठी. चला आपण तुम्हाला ढाबा दाखवतो. शक्यतो तुम्ही या ठिकाणी विकेंडला यायचं टाळा मित्रांनो, कारण सॅटर्डे नाईट आणि संडे नाईट इथे तुफान गर्दी असते आणि तुम्हाला कदाचित एक तास पण वेट करावा लागतो. या ठिकाणी अशी लाईन असते आणि तुम्हाला टोकन देतात या ठिकाणी, आणि ते टोकन येण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. त्याच्यामुळे आम्ही आलो आहोत बुधवारी. आज आहे वेडनेसडे आणि आज गर्दी वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला इझिली जागा भेटेल. आजच गर्दी नाही आहे, बघू शकता तुम्ही. तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे, पण वेटिंग नाही आहे. तर आपल्याला एक टेबल भेटलेला आहे. चला बसून घेऊया आणि ऑर्डर देऊया. मी तुम्हाला पूर्ण मेनू कार्ड प्लस इथं माझा फेवरेट डिश कुठली आहे, आदिशची फेवरेट कुठली आहे, आणि बाकीच्या सर्व डिटेल पण शेअर करणार आहे. मेनू कार्ड आलेलं आहे मित्रांनो, आपण बघूया. तुम्हाला दाखवतो मी. हे ज्यासाठी हे हॉटेल फेमस आहे ते म्हणजे या ठिकाणी स्पेशल राजस्थानी जेवण भेटतं, आणि ते पण देशी घी मध्ये, म्हणजे तुपामध्ये. तर त्याच्यामुळेच इथं बऱ्यापैकी लोक येतात. आणि पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय फेमस असं सुप्रसिद्ध असं हे हॉटेल आहे. तर हा पूर्ण मेनू आहे हॉटेलचा. आता माझी जी फेवरेट डिश आहे याच्यामध्ये, जी मी नेहमी मागवतो, ती आहे राजवाडी दाल बाटी. ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 बाटी, ज्याच्यामध्ये तूप असतं, दाल तडका असतो, गट्टा सब्जी, गुलाबजामुन, खिचिया आणि छास असतो, म्हणजे ताक असतं. आणि आदिशला मंचुरियन आवडतं आणि प्रीतीला दाल राईस वगैरे आवडते. ती थोडं लाईट जेवण करणार आहे आज, कारण तिने डिनर केलेलं होतं. आणि या ठिकाणी ताक, दही खूप छान भेटतं. चला आपण ऑर्डर करूया. माझं फेवरेट डिश मंचुरियन आहे. तर मी दाखवते आता येईल ते असे प्लेट ते आता व्हिडिओ मध्ये. थँक्यू. तो गाइस अभी मैंने मंचूरियन ऑर्डर किया इस रेसिपी में. मंचूरियन अभी आएगा, आगे देखते जाओ वीडियो को. और मेरा पापा का बर्थडे भी है. तर आपण पहिल्यांदा मागवला आहे मसाला पापड टाइमपास म्हणून, कारण मेन कोर्स यायला वेळ लागेल. तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे हॉटेलमध्ये, पूर्ण फुल आहे. आता पण एक 10-15 मिनिटं वेटिंग आहे. बघूया, तोपर्यंत आपण मसाला पापड खाऊया, आणि जसे नेक्स्ट डिश येईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपली दुसरी डिश आलेली आहे, आदिशची फेवरेट मंचुरियन ड्राय. आदिश, तुझी मंचुरियन आली बाळा. हाँ. काय रे, कशी आहे आदिश टेस्ट? नेहमीसारखी आहे, चांगली आहे. आदिशला ड्राय मंचुरियन आवडतं, त्याचा इथला फेवरेट पदार्थ आहे. तर नेहमी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतो, तो मात्र आवर्जून ड्राय मंचुरियन घेतो आणि थोडंसं राईस, दाल वगैरे खातो.
तर मंचुरियन कसं होतं प्रीती? चांगलं होतं का? आवडलं? ओके, सो इट इज वर्थ. आता आपली जो मेन डिश येणार आहे दाल बाटी, ती आपण ट्राय करूया नेक्स्ट. थोडं वेगळं होतं सेम काय? आहे तापाचे, आता जसं आपण घरी बनवतो ना. मला दाखव हे एक मला तेच घेऊ दे. प्रीतीचं नाही, फेवरेट, तिला खूप आवडतं ताक. आदिश पिऊन दाखव कसं लागतं ताक. आदिशला बिलकुल आवडत नाही, पण ट्राय करतोय. कसं आहे? छान आहे ते भारी. ताक? घरी का नाही पीत? घरचले घाण आहे. घरचं काय? बघा त्याला घरचं नाही आवडत. तर नंतर आपली पीत दाल आता. बाटी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघ किती पिलं. तर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, याच्यामध्ये एकदा ही जी आहे ही गट्ट्याची भाजी आहे. म्हणजे एक गट्टे असतात आपले बेसनाचे. हा बघा गुलाबजामुन, हा एक इथून आहे. पापड असतो, या गट्ट्याच्या भाजीसोबत खायचा असतो. खूप सारा कांदा लिंबू. हे आहे दाल तडका. आणि हे बघू शकता तुम्ही, सगळ्या ह्या दाल बाट्या आहेत आणि हे खूप गरम असतं कारण हे याच्यामध्ये मला दे, तूप हे मला असतं. दे, हे मला दे. हे तूप मध्ये हे बुडवलेले असतात पूर्ण. तर आपण काढूया आणि मग दाखवतो. तर आपण ट्राय करूया. ही आहे गट्ट्याची भाजी आणि पापड. तर ही डाळ असते, सॉरी डाळ नसते, ही कढी टाईप असतं आणि मध्ये एक गट्टा असतो. पापड सोबत हे खूप छान लागते. आणि हे बघू शकता तुम्ही, ही असते बाटी. ही प्युअर ऑथेंटिक राजस्थानी बाटी असते, जी मला वाटतं भट्टीतून बनवलेली असेल. आणि याला आपण हात लावला तर खूप पोळेल. आपण एक टिश्यू पेपर घेऊया आणि तुम्हाला दाखवतो मी ही याच्यामध्ये किती तूप असतं हे. तर तुम्ही बघू शकता, एकदम गरम उकळतं तूप असतं. आपण या बाटीवरती टाकू शकतो. तुम्ही अगोदर पण याचा चुरा करू शकता आणि नंतर पण टाकू शकता. किंवा हे बघा, हे सगळं एवढं तूप या ठिकाणी दिलं जातं या बाटींसोबत. याची खासियत म्हणजे तुम्ही जर नुसती बाटी खाल्ली तर ती खूप ड्राय असते. त्याच्यामुळे तुम्हाला याला क्रश करून मध्ये तूप टाकून वरतून डाळ टाकावी लागते, ही जी डाळ आहे. आणि मग त्याच्यासोबत खायला पाहिजे, नाहीतर हे खूप ड्राय होतं विदाऊट तूप आणि ते तुम्हाला आवडणार नाही बिलकुल. याला तुपासोबतच खायचं असतं. थोडं हेवी आहे जेवण, खूप हेवी आहे. पण कधीतरी तुम्ही येऊन हे ट्राय करू शकता वन्स इन अ व्हाईल. आधीच नेहमी दुसरे आयटम खात होता, पण आज त्याला स्पेशली डाळ बाटी खायची इच्छा झाली. तर तो खात नव्हता अगोदर, वेगवेगळ्या डिश घ्यायचा नॉर्मल, पण आज डाळ बाटी खातोय पहिल्यांदा. आदिश कशी आहे? एकदम लय भारी आहे. फर्स्ट टाइम खातोय. फर्स्ट टाइम खातोय आणि त्याला खूप आवडली. आता हे माझं या ठिकाणी बघा तुम्ही, दाल बाटी चुरमा बनवतोय मी. याला असं बारीक बारीक करावं लागतं हाताने. त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ घ्यायची असते अशी घट्ट आणि या ठिकाणी मिक्स करायची असते. बघा मी आता ह्याचा पूर्णपणे चुरमा बनवलेला आहे. आता आपण याच्यावरती ही डाळ तडका टाकूया. घट्ट अशी ही डाळ असते. तूप ऑलरेडी मिक्सच आहे याच्यामध्ये, तर आपण असं त्याच्यामध्ये डाळ मिक्स करूया. ही बघा किती सारी डाळ आहे. तूप, हा डाळ तडका आणि ही डाळ बाटी चुरमा आणि हे कांदा याच्यावरती छोटा कापलेला तुम्ही मिक्स करू शकता. तुम्ही बाजूला टाकून पण खाऊ शकता. आता मी याची टेस्ट बघणार आहे. आता खूप वेळ मेहनत केलेली आहे, चुरमा बनवलेला आहे, तर बघूया आजची टेस्ट कशी आहे याची. खूप छान आहे. एवढी मेहनत केली ती वाया नाही गेली. खूप छान आहे. तुम्ही पण या ठिकाणी नक्की या. आणि इथले ही यांची जी स्टार डिश आहे डाळ बाटी चुरमा राजवाडी, ती तुम्ही ट्राय करा. तर या ठिकाणी तुम्ही बाजेवर पण बसून जेवू शकता. या ठिकाणी वेटिंग एरिया आहे. हे आहे यांचं किचन, तुम्ही बघू शकता. हे स्वतःच दही, ताक, दूध जे काही आहे ते स्वतःच बनवतात आणि हे त्यांचं किचन आहे. इथे ते डाळ बाटी वगैरे बनवतात आणि सर्व करतात. बाहेर बसून पण तुम्ही जेवू शकता. आपलं झालेलं आहे हेवी डिनर. आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण जाऊया घरी.